साठी तुम्ही काय केलं ते सांगा। पुढची बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। आजचं भाजप हे लाचार झालंय। गुंड प्रवृत्तीचे लोक निवडून आले तर भाजप या लोकांवरती काय वचक ठेवणार, असा सवाल विशाल पाटील यांनी केलाय आणि त्यावरती चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। हे लाचार झालेलं भाजप आहे। देशात सत्ता, राज्यात सत्ता, मुख्यमंत्री तुमचा, पंतप्रधान तुमचा, आमदार तुमचा, तरी स्थानिक ठग आणि गुंडगिरी करणारे लोक ह्यांच्यावर दबाव टाकतात आणि ह्याला लाचार करतात की आमचा प्रभाग आम्ही पूर्ण घेणार। आत्ताच सगळ्या ठिकाणी गुंडगिरी करणारे, दहशत माजवणारे अशा लोकांना ह्यांनी उमेदवारी दिल्या आहेत। ही लोक निवडून आल्यावर काय ह्यांच्यावर वचक ठेवणार आहे भाजप सरकार? खासदारांनी त्यांची लेवल सांभाळावी, त्यांनी हे बोलताना विचार करावा की ॲक्शनला रिॲक्शन येते। हम किसी को टोकेंगे नहीं, हम किसी को टोकेंगे नहीं, यदि किसी ने टोका तो छोडेंगे भी नहीं। आता बघू 16 नंतर मग आम्ही पण बघतो ना, तुम्ही कुठलंही काम आमच्याकडे घेऊन यायचं नाही तर आम्ही वाईट आहोत ना, आम्ही वाईट आहोत, आम्ही जातीयवादी आहोत, आम्ही वाईट आहोत। आता कुठलंही काम घेऊन यायचं, तुम्ही खासदार आहात ना, ताकद तुमची कामं करा। दरम्यान सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये सांगलीकरांचा